निळकंठ ज्ञानेश्वर मोरे अर्थात सर्वांचे लाडके बाबा महाराज सातारकर यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालेलं आहे। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज सायंकाळी 5 वाजता नेरूळ या ठिकाणी त्यांची अंत्यविधी होईल। तर आपण पाहतोय नेरूळच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे अंतिम दर्शनासाठी। खरं तर कालपासूनच मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून त्यांचे जे श्रोते होते, त्यांना जे ऐकणारे संपूर्ण वर्ग होता, त्यांच्यावरती प्रेम करणारे जे संपूर्ण भाविक होते, ते सध्या त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईतल्या या नेरूळ भागात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। आज संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी होणार आहे। खरं तर लाखोंच्या संख्येनं त्यांच्यावरती प्रेम करणारे महाराष्ट्रभरात असू दे, भारतात असू दे, संपूर्ण चाहते त्यांचे होते। आपल्या वाणीतून, आपल्या कीर्तनातून मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराज सातारकर यांनी काल अखेरचा निरोप घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर वयाच्या 89व्या वर्षी हा त्यांचा प्रवास आहे तो सध्या थांबलेला होता। 89 वर्षात एकूण त्यांनी 87 ते 88 आषाढी वाऱ्या केलेल्या होत्या। खरं तर 5 फेब्रुवारी 1936 सालापासून त्यांचा हा संपूर्ण प्रवास आहे, तो प्रवास कुठेतरी आज थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विठ्ठलावरती नित्यम भक्ती आणि ज्ञानेश्वरीचं अत्यंभूत जी माहिती होती त्यांनी महाराष्ट्रभरातून पोचवलेली होती। खरं तर आपल्यासोबत बोलण्यासाठी, खरं तर ते भाऊ झालेले, आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे नातू चिन्मय महाराज यांचा वसा ते आता परंपरा ते आता चालवत आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र देशावरती शोक पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यांचंच एक वाक्य होतं की परंपरा ही विकत मिळत नसते, ती कमावावी लागते, ही परंपरा तुमच्याकडे आता येते। खरं तर बाबा महाराजच आपल्यात नाही, मोठं दुःखाचं एक शोककळा सध्या पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। ऐकून आलं काय बोलला तुम्ही मला? खरं तर मोठी शोककळा पसरलेली पाहायला मिळते महाराष्ट्रभरातून, देशभरातून। आता जे त्यांच्यावरती प्रेम करणारे श्रोते होते ते आता या ठिकाणी येत आहेत। सगळ्यांचं कोणाचं महाराज अशी व्यक्ती होती की आयुष्यभर सगळ्या माणसांकरता त्यांनी जीवन वाहून घेतलं आणि वाहून घेतल्या कारणाने आज अतिशय प्रेम महाराजांचं, लोकांचं महाराजांवर दिसतंय। परंपरेचा भार आम्हाला महाराजांनी आधीच सांगून ठेवलं, परंपरेचा भार कधीच डोक्यावर घेऊ नको, असेल जो धनी राखेल तो वाडा। पांडुरंग आहेत आमच्याकडनं, जे आहेत ते कार्य करून देऊ। खरं तर गेली 125 वर्ष म्हणजे 135 वर्षाची परंपरा चालू होती संप्रदायाची, आता थांबलेलं आहे। तुमच्याकडे सुद्धा संप्रदायाची परंपरा येईल आता। मात्र मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात असू दे, देशभरात असू दे, देशाच्या बाहेर सुद्धा त्यांची प्रवचनं व्हायची, कीर्तनं व्हायची। आज कुठेतरी एक जी वाणी होती, जो आवाज होता, तो हरपलेला आहे। त्याबद्दल शंकाच नाही। महाराजांचा आवाज हा सगळ्यांच्या हृदयात वस्ती करून आहे। सर्व माणसं, सर्व मंडळी अजूनही त्यांचा आवाज कानात गुंजत आहे, त्यांची आठवण। असं होणार आहे की पुढे अनेक वर्ष येतील की महाराजांचं नाव असंच चिरकाळ टिकून राहील आणि आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्या पोटी आलो। नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर आपलं भाग्य आहे ते आम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलो। परंपरा ही विकत मिळत नसतं तर ती कमावावी लागते, असं बाबा महाराज सातारकर सांगायचे। खरं तर मोठी शोककळा म्हणावी लागले महाराष्ट्रावरती, देशावरती। खरं तर आता महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं त्यांना ऐकणारे, त्यांच्यावरती प्रेम करणारे आता अंतिम दर्शनासाठी येत आहेत। मला ऐकून अंतिम दर्शनासाठी येत आहेत। मोठा वर्ग आहे त्यांना मानणारा, त्यांना ऐकणारा। खरं तर महाराष्ट्रात नाही तर बाहेरून सुद्धा त्यांची प्रवचनं व्हायची, व्याख्यानं व्हायची। मात्र आज बाबा महाराज आपल्यातून हरवलेले आहेत, त्यांची ज्योत मावळलेली आहे। खरं तर मोठी शोककळा म्हणावी लागेल आपल्याला। अख्ख्या वारकरी संप्रदायावर ते एक मोठे प्रतिनिधी नव्हते। वारकरी संप्रदायाला एक वेगळं वळण आणि वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्याचं काम महाराजांनी केलं। घरोघरी वारकरी संप्रदाय पोचला, त्याची साक्ष आज तुमच्यातर्फेच कळते। हे मला सांगायला नको, मी त्यांच्या पोटी जरी आले तरी ज्या अर्थी तुम्ही हा मला प्रश्न विचारताय की इतके देशोदेशाने, म्हणजे आपल्यालाच कळायला पाहिजे की त्यांनी काय केलं। त्यांनी कार्य अशा लेवलला लिहून ठेवलं की वारकरी अण्णाड्यांचा संप्रदाय, शेतकऱ्यांचा संप्रदाय,
पण वारकरी संप्रदायाचं दुसरं स्वरूप म्हणजे चैतन्य संप्रदाय आणि भागवत धर्म म्हणजे भक्तिपंथ. भक्तिपंथाला नाव वारकरी संप्रदाय आणि ह्याचं विशेषत्वाने त्यांनी प्रतिपादन केलं आणि सोप्या भाषेत लोकांना जवळ गेले, सामान्य कुळात जन्माला आले आणि असामान्य झाले जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखे. मला जे काही मिळालं ते माझं नाही, ती तुकोबाची ज्ञानोबाची देण आहे असं ते प्रत्येक प्रवचनात आपल्या कीर्तनात सांगत होते. खरं तर त्यांची वाणीने सर्वच मंत्रमुग्ध होत होते, मात्र ती वाणी आज हरपलेली आहे. त्यांना ज्ञानेश्वरीची प्रचंड असे ज्ञान होतं, ती सोपं उदाहरण देऊन ते समजून लोकांना सांगायचं. भक्तीचं मूळ पायाच हा आहे की आपल्याकडे श्रेय न घेता हीच भक्ती. दुसऱ्या कोणाला तरी जीवनात प्राधान्य देणं हे प्रेम आणि देवाला आणि संतांना प्राधान्य देणं ही भक्ती. म्हणून तुम्ही आता आपल्याला आज म्हणलात की प्रत्येक कीर्तन प्रवचनात ते म्हणत होते सद्गुरू, हो त्याच्याशिवाय काहीच नाही हे मानतो म्हणून आज भारत एका वेगळ्या पातळीवर आहे. भक्ती प्रेमाला पुरस्कृत करणारा भारत देश आहे आणि वारकरी संप्रदायाने विशेषत्वाने आणि त्यांचे सद्गुरू दादा महाराज त्यांनी प्रेमबोधाचं पुरस्कृत केलं सगळीकडे. प्रेमबोधाची प्रतीती म्हणजे आपण देवासाठी काय करतो त्याच्याऐवजी देव आपल्यासाठी काय करतो या दृष्टीने परमार्थाकडे बघा. आपण आईवडिलासाठी नाही, आईवडिलांनी माझ्यासाठी केलं म्हणून मी आज आहे. तसं मी देवासाठी काय करतो, मी देवाला अमकं केलं, मी इतकं दान केलं, मी अमकं केलं नाही, देवाने मला जिवंत पडलं, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीने चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ह्या विशेषत्वाने ह्या भूमिकेला त्यांनी प्राधान्य देऊन वारकरी संप्रदाय घरोघरी पोचवला. म्हणून तुम्ही बघा, पुरुष तर आहेत पण माता भगिनी बघा किती अट्रॅक्टेड आहेत. कारण एका आईला ही भूमिका स्वतःकडे खेचून घेते. आई वडील जेव्हा मुलासाठी करतात आणि पांडुरंग हा धावून का आला, पुंडलिकाच्या भावार्थ. पण पुंडलिकाने काय केलं, आई वडिलाची सेवा केली म्हणून. आणि ह्या सर्व भूमिका त्यांनी पुढे आणल्या म्हणून वारकरी संप्रदायाला एक वेगळं वळण, एक वेगळी काय म्हणू लोकप्रियता मिळाली. नक्की जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रावरती खरं तरी अशोक कळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र पाहावा विठ्ठल देखावा विठ्ठल, कायम विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असणारे आणि ज्ञानेश्वराचं इत्तंभूत माहिती असणारे, जे असा एकही तालुका नाही ज्या तालुक्यामध्ये त्या तालुक्यातील गावामध्ये बाबा महाराज सातारकरांचा आवाज पोचला नाही. मात्र हा संपूर्ण आवाज आज हरपलेला आपल्याला पाहायला मिळते. आज संध्याकाळी 5च्या दरम्यान संपूर्ण अंत्यविधी अंत्यसंस्कार केले जातील. फोटो जर्नलिस्ट अनिल मोहितेसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.